तर मंडळी, आज मी तुम्हा सर्वांना दाखवणार आहे की लालबाग राजाची ही जी बोट आहे आणि विसर्जनाचा जो वेळ आहे, म्हणजे कमीत कमी 21 ते 22 तास लागतात लालबाग राजाला विसर्जन होण्यासाठी. तर संपूर्ण रूट मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. नमस्कार मित्रांनो, तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे लालबाग राजाचा विसर्जनाचा रूट कसा असणार आहे. तर सर्वप्रथम मंडळात ही शेवटची आरती होते. त्यानंतर बाप्पा हा मंडळातून निघतो आणि त्यानंतर जो मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून तो बाहेर पडतो. बाहेर आल्यानंतर ते राईट मारतात आणि भारत माता सिनेमा जे आहे त्या सिनेमागृहाच्या इथे तिथून मग ते चिंचपोकळी ब्रिजकडे जातात. ब्रिज जो आहे तुम्हाला कळेलच की ईस्ट वेस्टला जाण्यासाठी ब्रिज आहे, खालून ट्रेन वगैरे जातात. त्या ब्रिजवरून तो पुन्हा दुसऱ्या बाजूला जातो. दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर हा बकरी अड्डा आहे. या बकरी अड्ड्याजवळ ते थोडं पुढे तसं सरळ भायखळ्याचा रोड आहे आणि जेव्हा बकरी अड्डा क्रॉस करतो त्यानंतर मग तो जातो भायखळा पश्चिम रेल्वे स्टेशनजवळ. भायखळा पश्चिम रेल्वे स्टेशन जे आहे तुम्हाला आता एकदम शांत दिसेल, पण नॉर्मली ते तसं शांत असतं आणि बाप्पा आल्यानंतर तुम्हाला काहीच दिसणार नाही तिकडे. तर मग रेल्वे स्टेशननंतर तुम्हाला क्लेअर रोडकडे जावं लागेल जर तुम्हाला बाप्पाचं दर्शन घ्यायचं असेल तर भायखळा तिथून ते क्लेअर रोड, मग नंतर क्लेअर रोडपासून ते नागपाड्याला आल्यानंतर बाप्पा ह्या चौकातून उजव्या बाजूला जातो आणि मग ते उजव्या बाजूला मग तो डक्कन रोडकडे येतो. डक्कन रोडपासून मग ते दोन टाकी हे सर्व ठिकाणं आहेत, ते भायखळ्याचे ठिकाण आहेत. कुंभारवाडा इथून क्रॉस केल्यानंतर मग बाप्पा आपला पुढे जातो आणि पुढे सुतार गल्ली लागते. सुतार गल्ली क्रॉस केल्यानंतर तुम्हाला तसंच सरळ तसंच पुढे जायचं आहे. माधवबाग लागेल. माधवबाग लागल्यानंतर आता तुम्हाला चर्नी रोड वगैरे लागेल. मग चर्नी रोडला VP रोड येतं. त्या VP रोड नंतर मग असंच बाप्पा हळूहळू पुढे येत मग तो ओपेरा हाऊसजवळ येतो आणि ओपेरा हाऊसला आल्यानंतर ही सर्व जर्नी जी आहे ही तुम्हाला शेवट हे गिरगाव चौपाटीला आहे. बाप्पाच्या इकडे आपलं स्वतःची बोट आहे ज्या ठिकाणी बसून बाप्पा दोस्तों ये वही बोट है जिससे लालबाग का राजा जी का विसर्जन किया जाता है. नीचे देखिए लालबाग का राजा लिखा हुआ है और ये स्पेशली ना लालबाग का राजा जी के विसर्जन के लिए ही बनाया जाता है. उनका विसर्जन मुंबई के गिरगांव चौपाटी पर किया जाता है और ये बोट अभी मुंबई के गिरगांव चौपाटी पर पहुंच चुकी है.